check one, check. Check one, check. Check one. स्वागतम सुस्वागतम आनंद मंगल मंगलम नितप्रियम भारत भारतम नितप्रियम भारत भारतम. तुम्हा सर्वांचं या सुंदर अशा पहाटे मी ॲडव्होकेट आशिष हाडके स्वागत करतोय आणि माझ्यासोबत आहे नरेंद्र, ज्योती, सई, यशस्वी, आर्यन आणि आशा. आशा अशी जी आपल्याला तेजोमय करते, तेजस्वी करते, सुंदर करते आणि आपला आनंद द्विगुणित करते. जिजाऊवंदनेने सुरुवात करूया. मी या सुंदर अशा पहाटेला तुम्हा सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत करतोच आहे. समोर एक तेजस्वी चेहरा तुम्हाला दिसतोय मा जिजाऊचा आणि त्या अनुषंगानंच ही पहिली पहाट, आपला कालचा पहिला दिवस दीपावलीचा आणि आज द्वितीय. पण दिवस आपण मोजत नाही, वेळ लक्षात ठेवतो आणि वेळेचं पालन करण्याचं, त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतो. थोडासा वेळ झाला काही टेक्निकल अडचणीमुळे. मी सुरुवातीला तुम्हा सर्वांची क्षमा मागतो की इट वॉज सपोज टू बी स्टार्टेड ॲट 6:10 पण आता ऑलमोस्ट 6:25 वगैरे होत आहेत. पण आता आपण लगेच वेळ न घालवता साउंड वालों की और हमारे सभी चीफ गेस्ट जो है अतिथीगणांचं आपल्याला स्वागत करायचंच आहे. बट मी आता तुम्हाला एक सांगू इच्छितो की मा जिजाऊ, राष्ट्रमाता मा जिजाऊ स्मारक समिती, धनश्री सांस्कृतिक आणि सामाजिक प्रतिष्ठान व भारत कला दर्पण नेटवर्कच्या संयुक्त विद्यमान आपण हा सुंदर असा दिवाळी पहाट 2025चा कार्यक्रम घेतोय. आणि छटुकली पण आपल्यासोबत आहे. मला असं वाटतं तिने पण इथेच येऊन बसावं रॅदर दॅन सिटिंग देअर. कम थोडा वेळ बस, थकली की मग परत तिथे बसशील. मी मंजूताईंना विनंती करतो, ज्या धनश्रीच्या अध्यक्ष आहेत, की जिजाऊ वंदना जशी सुरू होईल तुम्ही दीपप्रज्वलन करायचं आहे आणि मग आपण एक 2-3 गाणी झाली की पाहुण्यांचं आपण स्वागत करू आणि कार्यक्रमाला रन करू. चिकवा हॅलो. एक सुंदर असा कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या माध्यमातून, सुप्रभातीच्या माध्यमातून सुरांना, स्वरांना आणि सांस्कृतिक जडणघडणीला आपण एक नवीन प्रारंभ करतोय. मला असं वाटतं की राष्ट्रमाता जिजाऊ स्मारक समितीचं खरंच कौतुक करायला पाहिजे. आणि आपल्यासोबत आज जे मान्यवर इथे उपस्थित झाले आहे, सन्माननीय अरविंद गावंडे सर, अश्विन चौधरी सर, पंडित डॉक्टर भोजराज चौधरी सर आणि इतरही सर्व मान्यवर, स्त्री पुरुष, जी जिजाऊची आपण लेकरं आहोत, त्या जिजाऊच्या वंदनेनं लगेच सुरुवात करूया. रेडी? जिजामाऊली हे तुला वंदनाने, तुझ्या प्रेरणेने दिशानुप्रदानी. जिजामाऊली हे तुला वंदनाने, तुझ्या प्रेरणेने दिशानुप्रदानी. जिजामाऊली हे भयातून मुक्ती मिळाली जनाना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही. नसे लोक कोणा, नसे न कोणा, मुलांना मुलांना नसे लैन्य काही. जिजामाऊली हे तुला वंदनानी, तुझ्या प्रेरणेने दिशामुक्तदायी. जिजामाऊली जशी पार्वती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजीस
तूही जसा संविभागी बळी पूर्वकाळी शिवाजी जनांच्या जसे चित्तदेही माऊली गे तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही माऊली गे तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मनेही प्रवाही तुला वंदिताना सुखी अंग अंग धरा धर्माला शिवाचाच काही तुझा माऊली गे तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. जय जिजाऊ जय जय शिवराय. जिजाऊ वंदनेच्या माध्यमातून राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य संस्थापिका जिजाऊला आपण वंदन केलेलं आहे. आणि या सुंदरशा पहाटे आपण तुम्हा सर्वांच्या साक्षीनं हा दीपोत्सव साजरा करतोय. त्याला सूर स्वर आणि तालाची साथ देण्याचा आपण प्रयत्न करतोय. आम्हा सर्वांच्या माध्यमातून गायक वर्गाच्या माध्यमातून पुनश्च एकदा मी शब्दसुमनांनी सर्वांचं स्वागत करतो. तुकारामांनी खूप छान लिहिलेलं आहे, सूर्य अधिष्ठिती प्राची जगा जाणीवते प्रकाशाची तैसी स्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. आणि म्हणूनच सूर स्वर हे संगीत मला असं वाटतं आपल्याला एक नवचैतन्य देत असतं, आपल्या जीवनामध्ये एक नवीन आस्वाद आणण्याचा प्रयत्न करत असतं. या सुप्रभाती तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आपण या सुंदर अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटलोय. ही खरंच एक माणसं जोडण्याची परंपरा मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड समकक्ष संगीत सूरी केशवराव भोसले त्यांच्या चरणी सुद्धा मी नमन करतो. आणि या सुंदर अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून पवित्रता मांगल्य नात्यांचे हिंदोळे तेजोमयी उत्सव चैतन्याचे सोहळे असं म्हणून प्रभाती सूर नभी रंगती या एका सुंदर गीतानं तुम्हाला नंतर ऐकायचंय नरेंद्रला, ज्योतीला, यशस्वीला, आर्यनला, अतुलला आणि आशा जी आपल्याला तेजोमय प्रकाशमान जीवन देत असते. शिकवान. प्रभाती सूरनभिरंगती दश दिशा उपाळी म्हणती. प्रभाती सूरनभिरंगती दश दिशा उपाळी म्हणती. प्रभाती पानी अमृत शिंपित उषाहासरी हसते धुंदित. पानी अमृत शिंपित उषाहासरी हसते धुंदित. जागी होऊन फुले सुगंधित, जागी होऊन फुले सुगंधित. तालावर डोलती प्रभाती सूरनभिरंगती. दश दिशा भूपाळी म्हणती. प्रभाती कृष्ण
धावते शेतामधुनी कृषीवलाची हाक ऐकुनी मोठ धावते शेतामधुनी पक्षी अपुल्या मधुर स्वरांनी पक्षी अपुल्या मधुर स्वरांनी स्वरात स्वर मिळविती प्रभाती सूरन विरंगती दश दिशा भूपाळी म्हणती प्रभाती थोडं ऐकू दे. प्रसन्न वदनी सुहासिनी कोणी सडे शिंपिती मृदुल करानी प्रसन्न वदनी सुहासिनी कोणी सडे शिंपिती मृदुल करानी श्री विष्णूचे नाम स्मरोनी श्री विष्णूचे नाम स्मरोनी तारकुणी छेडिती प्रभाती सूरन विरंगती दश दिशा भूपाळी म्हणती प्रभाती. या प्रभातीला, या सृष्टीला, या पंचमहाभूतांना पृथ्वी, जल, वायू, अग्नी या सर्वांना वंदन करताना आपल्याला असं जाणवतं की या सगळ्यांचा संबंध कुठेतरी आपल्या जीवनाशी जोडलेला आहे. प्रत्येक माणूस कुठेतरी आपल्याशी आनंदाच्या माध्यमातून, सुखाच्या माध्यमातून, समाधानाच्या माध्यमातून, सुंदरतेच्या माध्यमातून जोडल्या गेलेला आहे. आणि म्हणूनच या सृष्टीला वंदन करताना आपल्याला आठवतात चांदणं, आपल्याला आठवतो चंद्र, आपल्याला आठवतो सूर्य, आपल्याला आठवतं तेजोमय हे आकाश. आणि म्हणूनच हे चांदणे फुलांनी शिंपीत, मला असं वाटतं की या गाण्याच्या माध्यमातून आपण कुठेतरी प्रेममय जीवनाकडे जाण्याचा प्रयत्न करूया. कारण ही तेजोमय दीपावली ही खरंच आपल्याला प्रथम जर काही देत असेल तर ती प्रेम देते. कारण जेव्हा आपण आईच्या उदरातून जन्म घेतो तर प्रेमाने आई आपल्याकडे कटाक्ष टाकते, बघते, आणि मग ते प्रेम आपल्याला निरंतर आपल्या जीवनभर टिकवावं लागतं. हे चांदणे फुलांनी शिंपीचं जाश घेऊन येत आहे सई हाडके. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. धरती प्रकाश
धरती प्रकाश वेडी ओल्या नभात दवात नाहली. आता हे दवबिंदू आपल्याला किती आकर्षित करत असतात. आणि सौंदर्य कुठे आहे हे जर शोधायला गेलं तर मला असं वाटतं की खरंच शोधण्याची गरज नाही. ज्योत्स्नाताईंचं पण इथे आगमन झालं आहे, प्रकाश सरांचं आगमन झालेलं आहे. तुमचं आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतो. पुढल्या गाण्याकडे लगेच वळूया. आणि ते गाणं सुद्धा तसंच आहे, कारण आता प्रेमाला सुरुवात झाली आहे. जिजाऊ वंदनेनी प्रेम तर आलं, शौर्य आलं, स्फूर्ती आली, उत्साह आला, सगळंच आलं, पण प्रेमाला पुढे कॅरी करायचं आहे. कारण आज या आधुनिक AIच्या युगामध्ये, IT च्या युगामध्ये, CSEच्या युगामध्ये आपल्याला जर एक कुठली गोष्ट कॉमन दिसत असेल तर मला माझ्या लॅपटॉपवर प्रेम आहे, माझ्या मोबाईलवर प्रेम आहे, मला इथले बसलेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींवर प्रेम आहे. तर ते प्रेम आपल्याला कॅरी करायचं आहे. आणि ते प्रेम कॅरी होतंय आपल्या या सुंदर अशा पुढल्या गाण्याने. आणि ते गाणं आहे सखी मंद झाल्या तारका. घेऊन येत आहे नरेंद्र झाडे सर. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया.
मंद झाल्या तारका. आता तरी येशील का, येशील का सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का. मला विचारायचं आहे, जाशील का. ह्या ज्योतिताई झाडे यांच्या मिसेस आहेत नरेंद्र सरांच्या, म्हणून मी त्यांना विचारलं. तुम्ही काही गैरसमज प्लीज करून घेऊ नका. आता तरी येशील का असं तुम्ही म्हटल्यानंतर आता इतर गोष्टी ज्या आहे येण्या जाण्याच्या त्या तुम्ही तुमच्या घरी जाऊन बघा. पुनश्च एकदा सर्वांचं आणि आत्ता आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लुकलुकणाऱ्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, लुकलुकणाऱ्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक. आणि हे सारे रोजचेच तरीही भासे आज तुम्हा सर्वांसोबतचा हा सहवास काहीतरी विशेष. तुम्हा सर्वांसोबतचा हा सहवास काहीतरी विशेष. आपण जेव्हा थोडं तारुण्याकडे असा एक कटाक्ष टाकला तर मला असं वाटतं की आपल्याला आशाताईंचं एक सुंदर गाणं आठवतं. आणि या दिवाळी पहाटला ते जर आपण गाणं नाही घेतलं तर कदाचित दिवाळी पहाट कुठेतरी अर्धवट राहील. केव्हा तरी पहाटे घेऊन येत आहे यशश्री. जरा
केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली. आपण शहरात जरी राहत असलो, अर्बन पीपल, वी आर अर्बन पीपल ॲक्च्युली, पण ग्रामीणमध्ये जाण्याची ओढ कुठेच कमी होत नाही. खेड्यावर जाणे, एखाद्या रानावनात फिरायला जाणे किंवा गावाकडे जाणे, ही जी प्रथा आहे ती आपण भारतीय संस्कृतीच्या अनुषंगाने अगदी अगदी टिकवत असतो. आणि मला असं वाटतं की हे सोशल लाईफ जे आहे, हे कौटुंबिक लाईफ जे आहे, ते आपल्या मित्रमैत्रिणींच्या आणि परिवारजनांच्या माध्यमातून अनुभवत असतो. एखाद्या वनात गेल्यानंतर नेमकं काय होतं, आपल्याला तिथला जो ॲम्बियन्स असतो त्याच्याबद्दलची एक वेगळी काहीतरी आभा मिळते. आणि ती आभा मला असं वाटतं पुढल्या गाण्यामध्ये आपल्याला घ्यायला हरकत नाही. केतकीच्या बनी इथे नाच लाग मोर घेऊन येत आहे ज्योती ताई झाडे. प्लीज स्टार्ट. हॅलो. केतकीच्या बनी तिथे नाच लाग